Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज आगततंत्र जे की खूप मुलांना त्यांच्या डोक्यामध्ये विष पसरलेले आणि ते विष काढण्यासाठी मी हा एक्सपेक्टेड क्वेश्चन्स ची जे व्हिडिओ आहे ते बनवित आहे. तर ते शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला 2x स्पीडमध्ये कधीही बघू नका, कारण की तुम्ही जर फास्टमध्ये बघसाल तर तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळे जसं समजा 1x स्पीड असेल तसंच तुम्ही बघायचं. तर चला स्टार्ट करूया आपण या आगततंत्र एक्सपेक्टेड क्वेश्चनबद्दल. तर याच्यामध्ये जर बघितले तर पहिले शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स घेऊ, नंतर आपण LAQ-कडे जाऊया. तर शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये पहिलं SAQ जर बघितलं मित्रांनो, तर ते तुम्हाला येणार आहे विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार या चॅप्टरमधून. आता याच्यामध्ये जर बघितलं तर डिस्क्राईब द आयुर्वेदिक मेथड्स ऑफ डिटेक्शन ऑफ फूड किंवा बेवरेजेस, हे आयुर्वेदिकनुसार किंवा मॉडर्ननुसार दोन्हीपैकी कोणतं येऊ शकते. आता याच्यामध्येच विरुद्ध आहार परीक्षा असं आयुर्वेदिक मागच्या इयरमध्ये आलेले, तर त्यांनी हे तुम्हाला फर्स्ट जे समजा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत मित्रांनो ते आवर्जून करा आणि त्याच्यानंतर जे उरलेले पार्ट आहेत ते करण्याचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे डिफाईन विरुद्ध आहार आणि एक्सप्लेन इट टाईप्स, जे की आयुर्वेदिकनुसार आणि मॉडर्ननुसार तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्याच्यामध्ये चॅप्टर दिलेले आणि ते म्हणजे विष उपद्रव अँड डिसीज कॉज ड्यू टू एक्सपोजर टू विष ओर पॉयझन. आता याच्यामध्ये जर समजा क्वेश्चन्स जर बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला डिस्कस द ॲप्लिकेशन प्रिन्सिपल्स ऑफ आगततंत्र इन ड्रग इंड्यूस हेपेटोटॉक्सिसिटी, नेप्रोटॉक्सिसिटी आणि न्यूरोटॉक्सिसिटी, हे कोणतंही एक तुम्हाला देतील आणि त्याच्यावर तुमचा SAQ येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रिपेअर करायचं. त्याच्यानंतर डिफाईन अँड डिस्कस ॲलर्जी, टाईप्स ऑफ ॲलर्जन्स, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग ॲज पर आयुर्वेदा, हे पण त्याच्यामध्ये सब क्वेश्चन येते SAQचा. तर त्या तशा पद्धतीने तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ आगततंत्र इन ॲलर्जिक मॅनिफेस्टेशन असं पण SAQ येऊ शकते. तर हे तुम्हाला मॉडर्ननुसार लिहावं लागेल. त्याच्यानंतर त्याच्यातच अजून फर्स्ट SAQमध्ये तुम्हाला गर्विष किंवा दुष्विष हा पण टॉपिक दिलेले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला राईट द डेफिनेशन, साइन अँड सिम्टम्स ऑफ गर्विष किंवा दुष्विष या दोघांपैकी येऊ शकते. तर ते चांगल्या रीतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे. तर तशा पद्धतीने जर प्रिपेअर केलं तर तुमचे हे दोन्ही फर्स्ट SAQ आणि एक LAQ कन्फर्म होते, जर समजा तुम्ही हे गर्विष आणि दुष्विष चांगल्या रीतीने चॅप्टर जर केला तर. त्याच्यानंतर समोर जायचं सेकंड SAQकडे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर विषचिकित्सा या चॅप्टरमधून आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये डिस्क्राईब द डायग्नोसिस ऑफ पॉयझन इन अ लिव्हिंग अँड डेड, हे पण SAQचं पोर्शन आहे आणि ते पण येऊ शकते. तर तशा रीतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचं आहे. तर तशा पद्धतीनं प्रिपेअर करा. आणि या विषचिकित्सा या चॅप्टरमध्ये विषचिकित्सा या चॅप्टरमध्ये तुम्हाला जर बघितलं तर एक LAQ आणि एक SAQ सांगितलेले. तर तशा पद्धतीने तुम्ही जर प्रिपेअर केलं तर तुमचा LAQ किंवा SAQ हे प्रिपेअर होऊन जाते. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर चतुर्विषमती उपक्रम हे तुम्हाला चांगल्या रीतीने करायचं आहे, जे की 24 उपक्रम सांगितलेले, तर ते तुमचा LAQ पण कवर होईल आणि SAQ पण. आणि त्याच्यामध्येच मॉडर्ननुसार जनरल प्रिन्सिपल्स आणि मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग हे पण तुम्हाला पोर्शन स्किप नाही करायचं. तर ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करा आणि जेणेकरून तुमचे LAQ आणि SAQ कन्फर्म होतील. आता याच्यामध्येच एक सब टॉपिक आहे आणि ते म्हणजे डिस्क्राईब ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग, हे पण SAQचा पोर्शन आहे. तर हे चांगल्या रीतीने प्रिपेअर करा जेणेकरून तुमचं SAQमधले क्वेश्चन चुकले नाही पाहिजे. त्याच्यानंतर जर गेलो मित्रांनो तर आपण त्याच्यानंतर अजून एक दुसरा चॅप्टर सांगितलेले, ते म्हणजे डर्मॅटॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ विष और पॉयझन सांगितलेले. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्राईब द क्लिनिकल प्रेझेंटेशन अँड डायग्नोसिस ऑफ पादुका विष किंवा आभरण विष किंवा वस्त्र विष, लेप विष, अभ्यंग विष, हे वेगवेगळे जे सोर्सेस आहेत त्यांच्यामुळे कोणते आपल्याला विष बाधा होऊ शकतात ते त्यांनी सांगितलेले. तर ते वेल प्रिपेअर करा. याच्यामध्येच वेगवेगळे जे सांगितलेले तर ते सब टॉपिक करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक डिस्कस प्रिन्सिपल्स अँड ट्रीटमेंट ऑफ गर्विष अँड दुष्विष इन द मॅनेजमेंट ऑफ डर्मॅटॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन, हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. हा SAQचा पोर्शन आहे. तर हे चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. अजून एक त्याच्यामध्येच सेकंड SAQमध्ये तुम्हाला थेरपेटिक युटिलिटी ऑफ आगत योगा हा पण चॅप्टर दिलेला आहे आणि याच्यातून बिलवादी आगत एकदा SAQमध्ये आलेलं आहे. तर जे उरलेले आहे तर पहिले हे तुम्हाला करायचे, नंतर जे उरलेले आहेत ते पण करायचे आहेत. कारण की तुमचे आता याच्यामध्ये ते काय विचारू शकतात की यांचे घटकद्रव्य आणि त्यांचे थेरपेटिक युटिलिटी, म्हणजेच त्यांचे व्याधीसाठी कोणते समजा आपण उपयोग करू शकतो ते त्यामध्ये सांगितलेले. तर त्याच्यामध्ये दुष्विषारी आगत येते, दशंग आगत येते, शिरीष आगत येते. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सर्व आगत हे प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर थर्ड SAQकडे जर गेलो तर त्यामध्ये पहिलं चॅप्टर सांगितलेलं त्यांनी इन्व्हायरमेंटल टॉक्झिकॉलॉजी,
आता इन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजीमध्ये जर बघितले तर आपल्याला यामधून प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये जर बघितले तर एअर पोल्युशन, दूषित वायू यांच्यावर टिपा लिहा, नोट लिहा असं क्वेश्चन होतं. तर तुम्हाला याच्यामध्ये सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि त्यांचे हेल्थ हजार्ड्स हे चांगल्या रीतीने करायचे जेणेकरून तुमचं SCQ क्वेश्चन गेला नाही पाहिजे. त्याच्यानंतर यामध्येच थर्ड SCQमध्येच 9th चॅप्टर जे की स्थावर विष, पॉयझन ऑफ प्लांट ओरिजिन हा सांगितलेले. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला याच्यामधले सब क्वेश्चन विचारले जातात, जसं की ॲक्टिव्ह प्रिन्सिपल, मोड ऑफ ॲक्शन, फॅटल डोस, फॅटल पिरियड, साइन अँड सिम्टम्स, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम ॲपिरियन्स अँड मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स ऑफ. आता याच्यामध्ये जे उदाहरण दिलेले त्यांनी जसे की हे करवीर, वत्सनाब, डिजिटलिस, टोबॅको, सेर्बेरा ओडेलम, कुपिलू, अहिफेन, धतुरा, भांग, जयपाल, गुंजा, भल्लातक, अर्क, स्नुई आणि लांगली. आता यापैकी एखादे द्रव्य देतील आणि त्यांचे साइन अँड सिम्टम्स किंवा ट्रीटमेंट किंवा पोस्टमॉर्टम ॲपिरियन्स असं सब क्वेश्चन देतील आणि त्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये SCQ लिहावं लागेल. आता हे जर समजा तुम्ही स्थावर विष, प्लांट ओरिजिन जर चांगल्या रीतीने प्रिपेअर केले मित्रांनो तर तुमचं एक LQ पण समजा कन्फर्म होऊन जाते. तर त्याच्यामध्येच अजून एक चॅप्टर नेक्स्ट सांगितलेले स्थावर विष, पॉयझन्स ऑफ मेटॅलिक ओरिजिन. आता याच्यामध्ये पण सेम तसंच आर्सेनिक, मर्क्युरी, लीड किंवा कॉपर या 4पैकी तुम्हाला एक देतील आणि हे सब क्वेश्चन्स देतील, फॅटल डोस, फॅटल पिरियड, साइन अँड सिम्टम्स वगैरे. तर त्याच्यामध्येच अजून एक चॅप्टर दिलेले त्यांनी ते म्हणजे कृत्रिम विष. आता हे कृत्रिम विषच्या याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये पण सेम तुम्हाला काही इनऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत जसे की सल्फ्युरिक ॲसिड आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिड आहे, ऑर्गॅनिक ॲसिड आहेत. आता हे वेगवेगळे ॲसिड त्यांनी सांगितलेले आहेत आणि यांचे पण तुम्हाला पॉईंट वाईजच तुम्हाला प्रिपेअर करायचे, चार्ट वाईज प्रिपेअर करा. ॲक्शन ऑफ पॉयझन, फॅटल डोस, फॅटल पिरियड, साइन अँड सिम्टम्स कोणते, त्यांचे मॅनेजमेंट कशा पद्धतीने आपण करतो, पोस्टमॉर्टम ॲपिरियन्स कशा पद्धतीने होतो ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करा जेणेकरून तुमचा थर्ड SCQ कन्फर्म होईल. त्याच्यानंतर फोर्थ SCQकडे जर गेलो मित्रांनो तर आपल्याला जांगम विष हा चॅप्टर येते आणि यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला पहिल्या SCQचं पोर्शन येते ते म्हणजे डिस्क्राईब सामान्य लक्षण आणि सामान्य चिकित्सा वापर, दर्वीकर, मंडळी किंवा राजमान या तिघापैकी एक येऊ शकते. तर तशा पद्धतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचे आणि जेणेकरून तुमचे मार्क गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला डिस्क्राईब द मॅनेजमेंट ऑफ स्नेक बाईट्स अकॉर्डिंग टू रिसेंट WHO स्नेक बाईट मॅनेजमेंट गाईडलाईन्स हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन होता. तर याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट ऑफ स्नेक बाईट लिहावं लागते. तर तशा पद्धतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचं आहे. तर हे चांगल्या रीतीने प्रिपेअर करा जेणेकरून तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला डिस्क्राईब द क्लासिफिकेशन, डायग्नोसिस, सामान्य लक्षण, लुताविषचं पण सांगितलेले आणि हा चॅप्टर जर बघितलं मित्रांनो तर जांगम विषयी तुम्हाला LQच्या हिशोबानं तुम्हाला ते प्रिपेअर करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे सर्प, लुता आणि वृश्चिक आहेत ते त्यांचे पॉईंट वाईज लक्षात ठेवा, त्यांचे क्लासिफिकेशन, त्यांचे डायग्नोसिस, त्यांचे सामान्य लक्षण, सामान्य चिकित्सा आयुर्वेदिकनुसार आणि मॉडर्ननुसार. तर त्याच्यामध्येच लुताविष पण तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर लुताविष आणि त्याच्यानंतर तुम्हाला वृश्चिक विष हे पण तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. तर तशा रीतीने जर समजा तुम्ही प्रिपेअर केलं तर तशा रीतीने तर हे वृश्चिक विष हे पण तुम्हाला प्रिपेअर करायचे. तर तशा पद्धतीने जर केलं तर तुमचा हा फोर्थ SCQ कन्फर्म होते तर आणि एक LQ पण कन्फर्म होऊन जाते. तर आता त्याच्यामध्ये जे एक सब टॉपिक दिलेले त्यांनी दुसरं एक ऑरमध्ये दिलेले चॅप्टर आणि ते म्हणजे कन्सेप्ट्स ऑफ आगतंत्र आणि याच्यामध्ये जर बघितलं तर एकदम बेसिक आहे मित्रांनो आणि त्यामध्ये तुम्हाला डिफाईन विष, त्याच्यानंतर पॉयझन, त्याच्यानंतर आगतंत्र अँड टॉक्सिकॉलॉजी त्याच्यामध्ये जे क्वेश्चन येते तर तशा रीतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचे. आता त्याच्यामध्ये जर ते अजून एक सब क्वेश्चन टाकू शकतात किंवा त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला की डिस्क्राईब स्थावर अँड जांगम विष अधिष्ठान हा पण SCQचा क्वेश्चन आहे. तर ते पण चांगल्या रीतीने प्रिपेअर करा किंवा डिस्क्राईब द रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉयझन हा LQचा पोर्शन आहे त्याच्यामुळं हा LQसाठी प्रिपेअर करा. त्याच्यानंतर डिस्क्राईब स्थावर विष वेगानुसार लक्षणं, जे 7 वेग लक्षणं सांगितलेले ते तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचे आणि जेणेकरून तुमचा SCQचं पोर्शन गेलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने हे SCQचे पोर्शन होते ते चांगल्या रीतीने करा. त्याच्यामध्येच अजून एक ऑरमध्ये एक चॅप्टर दिलेले ते म्हणजे वैद्य सद्वृत्त, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ मेडिकल प्रॅक्टिशनर. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर डिस्क्राईब वैद्य सद्वृत्त, मेडिकल इथिक्स, कोड ऑफ कंडक्ट, चरक ओथ आणि हिपोक्रेट ओथ हा पण SCQचं पोर्शन आहे. तर ते पण चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. त्याच्यामध्येच तुम्हाला अजून डिस्क्राईब कॉन्स्टिट्यूशन
ऑब्जेक्टिव्ह अँड फंक्शन्स ऑफ NCSM हा पण SCQचा पोर्शन आहे, तर हे पण येऊ शकते मित्रांनो. तर चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर प्रोफेशनल नेग्लिजन्स म्हणून हा LAQ मागच्या इयरला आला होता, तर ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. आता हा SCQचा क्वेश्चन होता, परंतु त्यांनी LAQला टाकलं होतं, तर तशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे, जेणेकरून तुमचे हातातले मार्क गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्यामध्येच हे वेगवेगळे जे सब टॉपिक आहेत ते कव्हर करून घ्या. त्याच्यानंतर 5th SCQमध्ये जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला सबस्टन्स ऑफ अब्यूज या चॅप्टरमधून डिस्क्राईब टाईप्स ऑफ मद्याते अलॉंग विथ मॅनेजमेंट. आता हे दरवर्षी याच्यावर एक SCQ फिक्स असते, आणि याच्यामध्ये जर बघितले तर तुम्हाला मोड ऑफ ॲक्शन, फॅटल डोस, फॅटल पिरियड, साइन अँड सिम्टम्स, मॅनेजमेंट किंवा पोस्टमॉर्टम अपीअरन्स, मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ त्याच्या अशा पद्धतीने पॉईंट्स असतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲक्यूट इथेनॉल पॉयझनिंग हे एकदा SCQ आलेलं आहे. त्याच्यानंतर यामध्येच OPM हा एकदा SCQ आलेले. तर हे तुम्हाला पहिले प्रिपेअर करायचे आणि हे सोडून बाकीचे प्रिपेअर करा, जेणेकरून तुमच्या हातातले मार्क गेले नाही पाहिजे. तर तसं जर बघितलं मित्रांनो, तर यामध्येच तुम्हाला टोबॅको, LSD, MDMA हे टॉपिक यावर्षी येण्याची शक्यता, तर हे चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. त्याच्यानंतर त्यामध्येच एक चॅप्टर दिलेले ते म्हणजे इन्व्हायरमेंटल टॉक्सिकॉलॉजी. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला डिस्क्राईब द लक्षण आणि चिकित्सा ऑफ विषाक्त भूमी, विषाक्त जल आणि विषाक्त वायू हा चॅप्टर सांगितलेले. तर यामध्ये विषाक्त वायू याच्यावर एक क्वेश्चन आलेले, तर ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करून घ्या. आणि याच्यामध्ये तुम्हाला विषाक्त भूमी, विषाक्त जल हे दोघांपैकी डिझायरेबल टू नोचं चॅप्टर आहे, परंतु तुम्हाला हे चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचं, जेणेकरून तुमचं SCQचं पोर्शन गेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक ओव्हरमध्ये चॅप्टर दिलेले अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला एनलिस्ट द कॅन्सर कॉजिंग टॉक्सिक केमिकल्स किंवा सबस्टन्स ऑफ कार्सिनोजन, डिस्क्राईब प्रोसेस म्युटेशन इन जीन्स हा एक पॉईंट आहे SCQचा, तर ते पण येऊ शकते. तर चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. किंवा डिस्क्राईब द केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी हे दोघांपैकी एक SCQमध्ये येऊ शकते, आणि तुम्हाला ते आयुर्वेदिक अप्रोच फॉर इट्स मॅनेजमेंट असं पद्धतीने क्वेश्चन येऊ शकते, तर ते तशा पद्धतीने प्रिपेअर करा. त्याच्यानंतर 6th SCQकडे जर गेलो आपण मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला पर्सनल आयडेंटिटी जे की डिझायरेबल टू नोचं चॅप्टर आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला डिस्क्राईब द मेथड एस्टिमेशन ऑफ एज बेस्ड ऑन द टीथ, ऑसिफिकेशन ऑफ बोन्स, त्याच्यानंतर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर जनरल डेव्हलपमेंट हे पॉईंट्स देतील. आता यामधली एखादा पॉईंट्स देतील आणि त्यावर क्वेश्चन विचारतील, तर तशा पद्धतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचं आहे, आणि त्या जेणेकरून तुमचे यामधलं SCQ गेला नाही पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक दुसरं चॅप्टर सांगितलेलं त्यांनी ऑरमध्ये, ते म्हणजे ॲस्पॅक्जियल डेथ्स. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये हँगिंग, स्ट्रँग्युलेशन किंवा सफोकेशन किंवा ड्रोनिंग आता यापैकी कोणतं येऊ शकते, आणि त्यांची क्लासिफिकेशन किंवा कॉज ऑफ डेथ किंवा पोस्टमॉर्टम अपीअरन्स हे सब पॉईंट्स देतील, आणि त्यानुसार तुम्हाला ते क्वेश्चनमध्ये आन्सर लिहायचे. त्याच्यानंतर अजून एक सब क्वेश्चन दिलेले ते म्हणजे इंजुरी चॅप्टर. आता इंजुरी जर बघितलं मित्रांनो, तर हा LAQचा पोर्शन आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला हे जर चांगल्या रीतीने तुम्ही इंजुरी चॅप्टर केलं, तर तुमचे यामध्ये तुमचे 15 मार्क फिक्स होतात. तर आता कसे, तर ते बघा मित्रांनो, डिफाईन इंजुरी आणि त्यांचे क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन हे डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचे, थर्मल इंजुरी, मेकॅनिकल इंजुरी जे सांगितलेली आहे. आणि त्याच्यामधले जर बघितलं तर मेकॅनिकल इंजुरी हे मस्ट नो पॉईंट आहे. आणि हे मेकॅनिकल इंजुरी जर बघितलं तर यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेलं आहे, तर ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करा, आणि तुमचा LAQ पण कन्फर्म होऊन जाते. त्याच्यानंतर 7th SCQकडे जर गेलो आपण, तर त्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि ॲबॉर्शन हा चॅप्टर येते. आता याच्यामध्ये जर बघितलं तर डिफाईन अँड क्लासिफाय अबॉर्शन MTP ॲक्ट हे मागच्या इयरला क्वेश्चन आलं होतं, तर हे चांगल्या रीतीने पहिले प्रिपेअर करा, जेणेकरून तुमचे हे पण चॅप्टरमधले मार्क गेले नाही पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला डिफाईन प्रेग्नन्सी, डिलिव्हरी किंवा इन्फंटिसाईड हा पण एकदा मागच्या वर्षी क्वेश्चन आलेले, तर ते पण चांगल्या रीतीने प्रिपेअर करा, जेणेकरून तुमचा SCQमध्ये मार्क गेले नाही पाहिजे. त्याच्यामध्येच अजून एक ऑरमध्ये चॅप्टर दिलेले त्यांनी, तर ते म्हणजे सेक्शुअल ऑफेन्स. आता याच्यामध्ये डिफाईन रेप आणि डिस्क्राईब एक्झामिनेशन ऑफ रेप अक्युज्ड अँड इट्स मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स हा त्यांनी पॉईंट सांगितलेले, आणि त्या पॉईंटनुसार तुम्हाला ते SCQ लिहायचे. त्याच्यानंतर यामध्येच अजून एक ऑरमध्ये चॅप्टर सांगितलेले, ते म्हणजे पर्सनल आयडेंटिटी, जे की आपण वरी बघितलेले, आणि ते तशा रीतीने प्रिपेअर करायचं आहे. त्याच्यानंतर 8th SCQकडे जर गेलो, तर त्यामध्ये तुम्हाला फॉरेन्सिक सायकॅट्री हा चॅप्टर आहे, आणि हा पूर्ण डिझायरेबल टू नो पॉईंट चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला डिस्क्राईब सिम्टम्स कॉमनली असोसिएटेड विथ सायकॅट्री डिसऑर्डर्स अँड सिग्निफिकन्स ऑफ ल्युसिड इंटरवल हा एकदा प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेला आहे, तर हे पण तुम्हाला ल्युसिड इंटरवल म्हणजे काय, त्यांचे साइन अँड सिम्टम्स कसे असतात ते पण चांगल्या रीतीने वाचायचे. त्याच्यानंतर अजून एक डिस्क्राईब द सिव्हिल अँड क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ मेंटली इल पर्सन हे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चनला आलेले आहे,
तर हे पण तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचे जेणेकरून तुमचे एसक्यू मधले मार्क गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी हे पण डिझायरेबल टू नोचं चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हरारकी आणि मेजर डिव्हिजन्स ऑफ फॉरेन्सिक लॅब सर्व्हिसेस पाहायचे. त्याच्यामध्ये जे निवड टेक्निक्स आहेत किंवा रिसर्च ॲडव्हान्टेजेस आहेत, पॉलिग्राफी म्हणजे काय ते सांगितलेले तर ते एकदा वाचून घ्या. आणि त्याच्यानंतर अजून एक ऑरमध्ये चॅप्टर सांगितलेले लॉज, ॲक्ट्स, रूल्स अँड रेग्युलेशन हे पण डिझायरेबल टू नोचा चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये जर बघितले तर NCSM रूल्स अँड रेग्युलेशन इन फोर्स हे पोर्शन तुम्हाला चांगल्या रीतीने वाचून घ्यायचे. आणि त्याच्यामध्येच अजून रूल्स अँड रेग्युलेशन असोसिएटेड रिलेटेड टू आयुष स्टेट रजिस्ट्रेशन बोर्ड्स ऑफ कॉन्सर्न स्टेट हा पण एक टॉपिक आहे. तर हे पण या दोघांपैकी एक SQ कन्फर्म आहे. तर हे चांगल्या रीतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे जेणेकरून तुमचे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स हे चांगल्या रीतीने प्रिपेअर होते. आता वळूया आपण लॉंग आन्सर क्वेश्चनकडे आणि जे की फर्स्ट LQ आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर पहिल्या LQ मध्ये पहिल्या LQ तुम्हाला विषचिकित्सा या चॅप्टरमध्ये येणार आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये जे डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग लिव्हिंग अँड डेड हे SQचं पोर्शन आहे. हे तर तुम्हाला वाचायचं आहे कारण की SQसाठी. आता याच्यामध्ये मेन आहे ते म्हणजे चतुर्विषमती उपक्रम आणि जनरल प्रिन्सिपल्स अँड मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग हे दोघं तुम्हाला आयुर्वेदिकनुसार आणि मॉडर्ननुसार दोघं प्रिपेअर करायचे. आणि याच्यावर एक कन्फर्म LQ आहे. तर चतुर्विषमती उपक्रम जे 24 उपक्रम आहेत त्यांचे श्लोक पाठ करा आणि ते जसंच तसं आयुर्वेदिक पार्ट विचारू शकतात किंवा मॉडर्ननुसार जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग हा विचारू शकतात किंवा ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग हे पण LQला येऊ शकते. आणि जे की प्रोफेशनल नेग्लिजन्स होतं ते आलं होतं तर तशा रीतीने तुम्हाला प्रिपेअर करायचं. आता पहिल्या LQमध्येच ऑरमध्ये एक चॅप्टर दिलेले आहे ते म्हणजे कन्सेप्ट्स ऑफ आगतंत्र आणि याच्यावर पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले आहेत. आता याच्यामध्ये जर बघितले तर त्यांनी डिफाईन विष आणि पॉयझन, डिफाईन आगतंत्र अँड टॉक्सिकोलॉजी, डिस्क्राईब स्कोप ऑफ आगतंत्र अशा पद्धतीने ते क्वेश्चन विचारू शकतात किंवा डिस्क्राईब रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉयझन हे मॉडर्ननुसार किंवा आयुर्वेदिकनुसार ते लिहावं लागते आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते क्वेश्चन जसं विचारतील त्यानुसार तुम्हाला लिहून त्यांचा आन्सर लिहावं लागेल. तर तशा पद्धतीने प्रिपेअर करा जेणेकरून तुमचा पहिला LQ हे म्हणजे 10 मार्क फिक्स व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड LQकडे जर गेलो तर त्याच्यामध्ये जांगम विष हा चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला डिस्क्राईब फॅटल डोस, फॅटल पिरियड, साइन अँड सिम्पटम्स, कॉमन कोब्रा, त्याच्यानंतर रसेल वायपर, त्याच्यानंतर सॉ स्केल वायपर, पिट वायपर, कॉमन क्रेट यापैकी येऊ शकते आणि त्याचे तुम्हाला हे पॉईंटनुसार लिहावं लागणार. किंवा डिस्क्राईब द मॅनेजमेंट ऑफ स्नेक बाईट्स अकॉर्डिंग टू रिसेंट जे NCSM WHO जे सांगितलेले त्यांच्यानुसार तुम्हाला स्नेक बाईट मॅनेजमेंट लिहायचं आहे. एक तर स्नेकवर येईल, नाही तर मग लुताविष, नाही तर मग वृश्चिक दंश याच्यावर येऊ शकते. तर हे तुम्हाला सर्प, लुता आणि वृश्चिक हे तिघं तुम्हाला स्किप नाही करायचे. त्यांचे चार्ट वाईज प्रिपेअर करा आयुर्वेदिकनुसार आणि मॉडर्ननुसार पण. तर तशा पद्धतीने प्रिपेअर करा. आणि याच्यामध्येच अजून एक दुसरा ऑरमध्ये चॅप्टर सांगितलेले ते म्हणजे गर्विष आणि दुष्विष. आता याच्यावर पण एक LQ आणि एक SQ हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आलेले आहेत. तर हे तुम्हाला गर्विष आणि दुष्विष हे चांगल्या रीतीने त्यांचे डेफिनेशन, साइन अँड सिम्पटम्स, प्रोग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ गर्विष हे चांगल्या रीतीने प्रिपेअर करा जेणेकरून तुमचे 10 मार्क गेले नाही पाहिजे. तर तशा रीतीने प्रिपेअर करा. त्याच्यानंतर थर्ड LQ जर बघितलं मित्रांनो तर ते तुम्हाला स्थावर विष, पॉयझन्स ऑफ प्लांट ओरिजिन आता यामधून येईल. आता हे तुम्हाला जे सब टॉपिक आहेत जसे की ॲक्टिव्ह प्रिन्सिपल, मोड ऑफ ॲक्शन, फॅटल डोस, फॅटल पिरियड, साइन अँड सिम्पटम्स, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम ॲपिरियन्स आणि मेडिको लिगल ॲस्पेक्ट. आता या पॉईंटनुसार तुम्हाला ते क्वेश्चन देतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे कार्डियाक पॉयझन्सचे जे एक्झाम्पल सांगितलेले ते करायचे. त्याच्यानंतर न्यूरोटॉक्सिकचे पॉयझन सांगितलेले ते तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर भांग हे एकदा मागच्या वर्षी आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला हे प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर स्थावर विष जे की मेटॅलिक ओरिजिन आहे ते पण चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचं आहे आणि ते पण चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. आता याच्यामध्ये जर बघितले तर आर्सेनिकवर प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारलेले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मर्क्युरी, लीड, कॉपर हे पण चांगल्या रीतीने वाचायचं आहे आणि आर्सेनिक पण वाचायचं आहे आणि हे पण तुम्हाला पॉईंट वाईज जे त्यांनी सांगितलेले तशा रीतीनेच तुम्हाला ते प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर कृत्रिम विष आता याच्यावर पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले आणि ते म्हणजे चलो बरं.
आता याच्यावर पण एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले ते म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स, याच्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलं होतं आणि त्यांनी असे सब टॉपिक दिले होते की ॲक्शन ऑफ पॉयझन, फॅटल डोस, फॅटल पिरियड, सायलेंट सिम्पटम्स, मॅनेजमेंट, पोस्टमॉर्टम अपीरन्स, मेडिको लिगल ॲस्पेक्ट या पॉईंटनुसार त्या वर्णन करा अशा पद्धतीने त्यांनी विचारलं होतं. तर तशा पद्धतीने तुम्हाला वर्णन करता आलं पाहिजे आणि तशा रीतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचे. तर त्यामध्ये तुम्हाला जे इनऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, त्यांचे एक्झाम्पल जे सांगितलेले आहेत ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करा आणि हे पोर्शन स्किप करू नका जेणेकरून तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर फोर्थ एलिक्यूकडे जर गेलो आपण मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला थॅनेटॉलॉजी हा चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर डिफाईन डेथ आणि डिस्क्राईब द स्टेजेस अँड मोड्स ऑफ डेथ हे तुम्हाला सब टॉपिक आहे आणि ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. आता याच्यामध्येच तुम्हाला इनलिस्ट अँड एक्सप्लेन अर्ली चेंजेस फॉलोइंग डेथ किंवा डिस्क्राईब अल्गर मॉर्टिस, रायगर मॉर्टिस, लायबर मॉर्टिस यापैकी कोणतंही येऊ शकते, तर ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. त्याच्यानंतर यामध्येच अजून एक क्वेश्चन येऊ शकते की लेट चेंजेस फॉलोइंग डेथ अँड डिस्क्राईब द डेफिनेशन, मॉडिफाईंग फॅक्टर्स, मेडिको लिगल इम्पॉर्टन्स, पुट्रॉफिकेशन, ममिफिकेशन म्हणजे काय, अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचे आणि तशा रीतीने तुम्हाला हे थॅनेटॉलॉजी चॅप्टर कव्हर करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑरमध्ये एक चॅप्टर दिलेले ते म्हणजे ॲस्पेक्चुअल डेथ आणि हे तुम्हाला SCQ मध्ये पण होता. तर ते तशा रीतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे. याच्यामध्ये तुम्हाला हँगिंग, स्ट्रँग्युलेशन, ड्रोनिंग जे सांगितलेले आहेत ते तुम्हाला चांगल्या रीतीने जे पॉईंट वाईज सांगितलेले तशा रीतीने प्रिपेअर करा आणि ते चार्ट वाईज प्रिपेअर करा. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑरमध्ये चॅप्टर त्यांनी सांगितलेली इंजुरी. आता इंजुरीमध्ये जर बघितलं तर इंजुरीमध्ये क्लासिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजुरी हे स्किप करू नका कारण की हे मस्ट नो पॉईंट आहे आणि ते चांगल्या रीतीने वाचा. त्याच्यानंतर पर्सनल आयडेंटिटी, याच्यावर शक्यता LQ येत नाही, परंतु SCQ आला तर याच्यावर एज बेस ऑन टीथ किंवा ऑसिफिकेशन ऑफ बोन, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स, जनरल डेव्हलपमेंट हा सब क्वेश्चन येऊ शकते. तर तशा रीतीने प्रिपेअर करायचे. अशा पद्धतीने हे आगततंत्राचे तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचं मित्रांनो. आता हा सिलेबस खूप मोठा आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला ते चार्ट वाईज प्रिपेअर करा आणि जेणेकरून तुमचे हातातले मार्क गेले नाही पाहिजे. आता हे तुम्हाला जेवढे जास्त तुम्ही डीपमध्ये वाचाल तेवढं तुम्ही विसरायचा प्रयत्न करसाल. त्याच्यामुळं तुम्ही काय करायचे, चार्ट वाईज प्रिपेअर करा जेणेकरून तुमच्या लक्षात पण राहील आणि पेपरमध्ये तुम्ही लिहिसाल पण. तर अशा रीतीने तुमच्यासमोर मी हे एक्सपेक्टेड क्वेश्चन वाईज जे डेटा होतं मी तुमच्यासमोर मांडलेले, तर ते तशा रीतीने प्रिपेअर करा आणि यामध्ये जर काही अडचण असल्यास यथार्थ आयुर्वेद तर काही अडचण असल्यास कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि पुढचा व्हिडिओ कशावर बनवू हे पण नक्की सांगा. आता यामध्ये जर समजा तुम्हाला काही अडचण असेल, आता जे समजा आगततंत्रामध्ये जे कॉमन पॉईंट्स आहेत ते कशा रीतीने प्रिपेअर करायचे त्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे, तर ते पण आवर्जून व्हिडिओ बघा. तर तोपर्यंत थँक्यू. व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.